Good morning, friends. We have seen narratives in the first period, and now we are moving to the lesson number 2 in the unit number 4, that is summarizing of FYBA. A summary is a shortened version of letter, a passage, a report, and article. Summary म्हणजे एखाद्या असणाऱ्या पत्राचा, पॅरेग्राफचा किंवा एखादा असणारा जो रिपोर्ट आहे, एखादं पुस्तक आहे, एखादा असणारा लेख आहे, तर ते वाचल्यानंतर आपण आपल्या शब्दामध्ये केलेलं त्याचं जे वर्णन आहे त्याला आपण समरायझिंग असं म्हणतो. The skill of summarizing is very useful in both academic work and related situation. For itself save time. It is also great study, and as you can condense easy article or a chapter from books of the future references. म्हणून ऐकलेली, पाहिलेली आणि वाचलेली घटना जी आहे ती आपण आपल्या पद्धतीने सांगणं आणि ती जास्तीत जास्त विस्तारित न सांगता थोडक्यात सांगायची जी पद्धत आहे, that system or that skill is called as summarizing. Summaries are great help in checking if books or an article if relevance of some working on particular subject. They are also useful to people who have no time or read the original. याचा एक फायदा आपल्याला मित्रांनो असा असतो की सर्वच लोकांना आणि पुस्तकं वाचण्यासाठी वेळ नसतो किंवा काहींना आवडही नसते. मग नेमकं एवढं असणारं पुस्तक किंवा महाकाव्य किंवा कादंबरी किंवा एखादा असणारा ग्रंथ वाचण्यापेक्षा त्याच्यावरच्या समरी वाचल्यावर सुद्धा आपल्याला त्यातली कल्पना येते. जसं वर्तमानपत्रामध्ये बातम्या जेव्हा आपण वाचतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये हेडलाईन असते, डेटलाईन असते, लीड असतं, इंट्रोडक्शन असतं आणि म्हणून आपल्याला हेडलाईन आणि त्याच्या खाली असणारी जी डेटलाईन आहे त्याच्यावरूनच कल्पना येते की बातमीमध्ये काय आहे. आणि जर समजा इफ इट इज इंटरेस्टेड न्यूज अँड इफ वी मीन्स अ रीडर वॉन्ट्स टू नो मोर information regarding the news, he or she is to read thoroughly throughout all this news. It means that he or she should get the message from the lead and introduction that this news has these important points, and the understanding of any person of any situation is very simple. The scholar and scientists use summaries of research reports, articles, and books to find out if they want to read the original text again. In busy senior executives would find it convenient to read the summaries of the documents or series of letters. म्हणून मोठमोठ्या आणि जे खूप कार्यमग्न असणारी लोक आहेत त्यांना वेळ नाही असे लोक मात्र आपल्याला असं दिसतं की ते समरीवर जास्त भर देतात. कारण समुद्र एवढा असणारा आणि प्रवास करण्यापेक्षा आणि ओंजळभर पाण्यामध्येच त्यांना त्याची चव कळते. द लेंथ ऑफ द समरी व्हेरीज डिपेंडिंग ऑन ओरिजिनल टेक्स्ट अँड ऑल्सो अकॉर्डिंग टू द पर्पज फॉर विच इज रिटन. आणि याच्यामध्ये म्हणजे सोपंसं आपल्याला उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे की आपण जर समजा पानिपत कादंबरी वाचली किंवा आपण किंग लिअर शेक्सपियरचं असणारं आणि ड्रामा पाहिला किंवा वाचला तर याच्यातनं आपल्याला एक लक्षात येतं की किंग लिअर असेल जो जवळपास आपण नटसम्राट हे जवळपास किंग लिअरवरचंच भाषांतर आपल्याला दिसतं. आणि म्हणून रघुकुल रीत सदा चली आई जे आपण ऐकतो, प्राण जाई पर बचन न जाई. मग रामायण नेमकं काय आहे तर रामायणामध्ये पात्र असे आहेत. रामायण फार मोठं आहे, त्याच्यामध्ये अनेक खंड आहेत, अनेक प्रकारचे असणारे आणि कुठं उत्तरकांड आहे, कुठे किष्किंधा कांड आहे, कुठं सुंदरकांड आहे. तर अशा अनंत असणारे विभाग असले तरीसुद्धा आपल्याला समरी रामायणाची अशी सांगता येईल की त्यांचा असणाऱ्या रघुकुळाचा काय असणारा मोटिव्ह होता, हेतू होता
तर पूर्ण रामायणाचा 2च वाक्यामध्ये आपल्याला समरी सांगता येईल की प्राण जाई परवचन न जाई, किंवा महाभारतामध्ये आणि कितीतरी पात्र हजारोच्या संख्येने आपल्याला भेटतात. पण मात्र त्याचं मूळ कारण असं आहे की धर्म आणि अधर्मामध्ये झालेलं युद्ध, म्हणजेच काय, सृष्टीवर जगामध्ये 2च प्रकारच्या असणाऱ्या गोष्टी घडतील, पात्र अनेक असतील, की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य, हा असणारा श्लोक जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला कळतं की महाभारताचा असणारा गाभा काय असेल, तर ती त्याची समरी आहे, असं आपल्याला उदाहरणादाखल पाहता येतील. मग जेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारची समरी लिहायची असेल तर आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला या पाठातनं पाहायचं आहे. Writing summary should start with a careful reading of the text, followed if necessary by quick second reading, especially when passage is either very complex or packed with ideas and difficult or understand. बऱ्याच वेळी समरी लिहिताना पहिल्या वाचनामध्ये आपल्याला कळेलच असं नाही, म्हणून दुसऱ्यांदा सुद्धा वी नीड टू रीड अगेन अँड अगेन टू अंडरस्टँड दी very ideas and deep notion of the author. The next step is identify the subject of the passage, main points and sub points coming under. आणि मग आपण जेव्हा पॅसेज किंवा एखादा वेचा लेख निबंध वाचायला घेतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं, आणि तेव्हा आपण हा निबंध कशा संबंधी, कशावर आधारित आहे, त्याचा आशय विषय काय आहे हे आपल्या लक्षात येतं. राईट दिस डाऊन, आणि मग त्याच्यामध्ये मुख्य असणारे मुद्दे, उप असणारे मुद्दे आपल्याला लिहून घेणं हे चांगलं समरी निर्माण करण्यासाठीचं टेक्निक आहे. आणि जेव्हा आपण तो सर्व डेटा तयार करतो, त्याचा ड्राफ्ट तयार करायचा असतो, go through your draft and check every sentence to see if it has words that can be omitted or if alternative structure can be used. आणि मग आपला डेटा तयार झाल्यानंतर आणि ड्राफ्ट तयार झाल्यावर त्याचं स्पेलिंग, वाक्यरचना आपण व्यवस्थित बघून घ्यावं. मेक नेसेसरी चेंजेस, कट आउट रिपिटेशन, सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन. जास्त जाड शब्द वापरण्यापेक्षा समजतील असे शब्द आणि पुनरावृत्ती टाळून तयार करावं. करेक्ट any mistakes you may have made. Make sure that the first draft matches and recommended length of the kind of summary you have to write. समरी जी लिहितो आहे ती आपण आपल्या मूळ असणाऱ्या याच्यापेक्षा जास्त नसावी, म्हणजे जवळपास आपण 1/3 खाली घेऊन यावं. ती शॉर्ट असावी. वन वे रिड्युसिंग द लेंथ ऑफ द टेक्स्ट बाय रिप्लेसिंग फ्रेजेस. मोठमोठ्या एखाद्या गूढ असणाऱ्या कल्पना आणि सविस्तर सांगितल्या असतील तर त्याचं थोडक्यामध्ये आपण जर एका वाक्यामध्ये आणि सांगण्याचा प्रयत्न केला तर साहजिकच त्या पॅसेजची असणारी लांबी जी आहे ती कमी होते आणि चांगली असणारी समरी आपल्याला बनवता येते. In fact, he is both honest and intelligent in something that everyone appreciates. Everyone appreciates his intelligence and honesty. The first prize was won by the boy with the long hair. Long hair boy won the first prize. He saw the train that is approaching and got up from the platform bench. Seeing an approaching train, we got up from the platform bench. ही काही वाक्य आपल्याला दिलेले आहेत की ज्या वाक्यांमध्ये काय केलं आहे की वाक्यामध्ये कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स वापरून ते वाक्य लहान करण्यात आलेले आहेत. फायनली मेक नीट ॲज अ सॅम्पल एक्सरसाइज रीड द पॅसेज. आपल्याला एक उदाहरणादाखल आपल्याला एक पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे पेज नंबर 183वर. देर इज अन एनिमी बीनीथ अवर फीट. An enemy the more deadly for its completing partially. प्रत्येकाला आपल्या पायाखालीच आपला शत्रू असतो, फक्त तो आपल्याला अप्रत्यक्षपणे आणि आपण पाहिला पाहिजे. इट रिकग्नायझेस नो नॅशनल बाउंड्रीज. या असणाऱ्या शत्रूला जगातल्या किंवा कुठल्याही राष्ट्रीय सीमारेषा नसतात. राजकीय असणाऱ्या आणि
कार्यक्षेत्र नसतं. एव्हरीवन इन द वर्ल्ड इज थ्रीटन्ड बाय इट. प्रत्येक जण याला घाबरतो. द एनिमी इज द अर्थ इट सेल्फ. आणि हा असणारा शत्रू कोण असेल तर ती म्हणजे जमीन किंवा पृथ्वी आहे. वेन अन अर्थक्वेक स्ट्राइक्स द वर्ल्ड ट्रेम्बल्स. ज्यावेळी भूकंप होतो त्यावेळी पूर्ण जमीन हालायला लागते आणि त्यावेळी द पॉवर ऑफ अ क्वेक इज ग्रेटर दॅन एनिथिंग ह्युमन बिंग्स अँड सेल्स कॅन प्रोड्यूस. म्हणून त्यावेळी माणूस हा आणि बेसहारा होतो. बट टुडे सायंटिस्ट आर डिरेक्टिंग द ग्रेट डील ऑफ देअर एफर्ट्स आणि टू फायटिंग सम वन वे अँड कॉम्बेटिंग अर्थक्वेक. पण मात्र आता आपल्याला भूकंपाच्या याच्यापासून सुद्धा स्वतःला बचाव करता येईल अशा पद्धतीने विज्ञानाने मजल मारली. इट इज पॉसिबल दॅट सम टाईम इन द नियर फ्युचर पीपल विल हॅव डिस्कवर्ड द मीन्स ऑफ प्रोटेक्टिंग देमसेल्फ. अजून जरी आणि हे कळलं नसेल किंवा आपण स्वतःला कशा पद्धतीने वाचवावं तरी मात्र येणाऱ्या भविष्यामध्ये तसं घडणार आहे. An earthquake strikes without warning. When it does, it powers immense. It strikes the modern cities, damage it causes and great it the struck primitive village. आता जेव्हा भूकंप येतो त्यावेळी मोठमोठाली शहरं, मोठमोठाले इमारती आणि सर्व एका आणि एक्सप्लोजनमध्ये एका असणाऱ्या स्फोटामध्ये सर्व जमीनदोस्त होत असतं. मग त्याच्यामध्ये अनेक लोक मरत असतात. मग पुढे आपल्याला ह्या रिपोर्टमध्ये पेरूमध्ये किती मेलेत आणि कुठल्या असणाऱ्या 1775मध्ये पासून तर असा इतिहास आपल्याला जवळपास 340 शब्दांमध्ये दिलेला आहे. पण मात्र त्याची समरी बघा इथं करून दिलेली आहे पेज नंबर 184 वर. टेरर फ्रॉम अर्थक्वेक हे टायटल दिलं आहे. ए मध्ये ते म्हणणं अर्थक्वेक द ग्रेट एनिमी. अर्थक्वेक हा सर्वात मोठा शत्रू आहे. डॅमेज डन बाय अर्थक्वेक जनरल. डॅमेज काय काय करतो तर तिथे आपल्याला डिटेल दिलेलं आहे, पण त्यांनी म्हटलं जनरल मीन्स बिल्डिंग्स अँड ऑफिसेस अँड फील्ड अँड फार्म्स अँड ॲनिमल्स अँड सो अँड सो फोर्थ. डॅमेज डन बाय अर्थक्वेक पर्टिक्युलर इन्स्टन्सेस. आणि मग अर्थक्वेकमध्ये किती ठिकाणी डॅमेज कसं कसं झालेलं त्याची उदाहरणं आहेत. टास्क बिफोर सायंटिस्ट आणि शास्त्रज्ञांसमोर कशा पद्धतीने एक चॅलेंज आहे हाही विषय त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. अशा पद्धतीने टेरर फ्रॉम अर्थक्वेक द ग्रेट एनिमी स्ट्राइक्स एव्हरीवेअर व्हेरी ग्रेट पॉवर. डॅमेज डन बाय अर्थक्वेक जनरल. मग त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला इन सिटी काय होतं, अ गॅस मेन बस्ट. गॅसचे पाईपलाईन तुटतात, बिल्डिंग पडतात आणि मोठमोठे असणारे आगीचे लोळ उठतात. डॅम म्हणजे धरणं आणि पूल कोसळतात. रेल्वेचे असणारं सर्व जाळं आणि विस्कळीत होतं आणि क्रिव्ह्यूज ऑफ स्ट्रीट आणि सर्व रस्ते जे आहेत ते सर्व नेस्तनाबूत होतात. ऑन द सी आणि समुद्रात काय होतं तर मोठमोठ्या लाटा व्हायला लागतात. माउंटन अव्हॅलन्सेस म्हणजे पर्वतरांगा किंवा पर्वतीय प्रदेश जो आहे तो सुद्धा आणि कोलॅप्स होतो. आणि सर्व एकूण डॅमेजमध्ये काय होतं तर डन बाय द अर्थक्वेक पर्टिक्युलरली इन्स्टन्सेस लिस्बनमधला 1755 सिटी डिस्ट्रॉयड अँड 450 people killed. Peru 1970 50,000 people killed. In Alaska 1968 only a few killed. The entire subcontinent shifted 80 feet into ocean. आणि 80 फूट असणारा हा भूप्रदेश समुद्राकडे चालला गेला किंवा दाबला गेला. टास्क बिफोर सायंटिस्ट डिफिकल्ट टू डील विथ द इरेस्टिबल फोर्सेस कॅन ओनली वर्क टू पिन पॉईंट अर्थक्वेक्स प्रोन एरियाज. आणि मग यानंतर भूकंप केंद्र असलेले जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत ते शोधून काढणे अँड टू हेल्प पीपल प्रिकॉशनरी मेजर्स. आणि लोकांना आधीच जागृत करण्याचं काम शास्त्रज्ञांकडे येऊन ठेपलेलं आपल्याला दिसतं. अशा पद्धतीने ही जी आहे ही आपण समरी या मोठ्यात मोठा असणारा जो पॅसेज होता त्याच्यावरची केलेली आहे. आणि शेवटी जी 340 शब्दांमध्ये असणारी समरी होती ती पहिल्यांदा 130 शब्दांमध्ये, त्याच्यानंतर 108 शब्दामध्ये
नंतर 78 शब्दामध्ये आणि नंतर 43 शब्दांमध्ये केलेली आपल्याला दिसते. आणि ती शेवटची समरी, अर्थक्वेक स्ट्राइक्स एव्हरीवेअर अँड कॉज एक्सटेन्सिव्ह डॅमेज बाय देअर ग्रेट पॉवर. भूकंपाच्या असणाऱ्या अनन्यसाधारण शक्तीमुळे जगात हाहाकार माजून आणि अनेक प्रकारचं नुकसान, destruction to the building and other structures, avalanches, huge tides, waves, even shifting of the land masses could result from earthquake. आणि याच्यात डिस्ट्रक्शन काय झालं तर बिल्डिंग झाल्या, बिल्डिंग आणि मोठमोठ्या इमारती पडल्या, जमीन खचली, काही ठिकाणी पर्वत गाडली गेलीत, समुद्राच्या लाटा उंच गेल्या आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी आणि आगीचे लोळ. सायंटिस्ट कॅनॉट स्टॉप अर्थक्वेक. शास्त्रज्ञांना, विज्ञानाला भूकंप थांबवता आला नाही, पण मात्र त्यांना अर्थक्वेक सेन्सिटिव्ह एरियाज वगैरे शोधण्यामध्ये यश आलेलं आपल्याला दिसतं. इन बिझनेस सिच्युएशन करेस्पॉन्डंट and subjects extending over months or even years in sometimes summarized to be enabled. Quick understanding here is a specimen abstract of some business correspondence. तर आपल्याला काही व्यावसायिक अशा प्रकारचे सुद्धा समरी कशी करायची याचंही उदाहरणं या युनिटमध्ये आपल्याला दिसत आहेत. पॉईंट टू रिमेंबर म्हणजे आता जेव्हा आपण समरी किंवा समरायझिंग हे टेक्निकचा अवलंब करतो तर मित्रांनो त्यावेळी काही मुद्दे लक्षात घेण्याची गरज आहे आणि ते असे आहेत. डू नॉट ॲड एनी डिटेल कॉमेंट नॉट फाउंड इन ओरिजिनल. एखादा मुद्दा त्या ठिकाणी नसेल तर त्याचं डिटेल आणि इतंभूत देण्याच्या भानगडीत आपण पडू नये. The organization of summary should match that of original following the order or importance given to the main points of the subpoints. आणि मेन पॉईंट आणि सब पॉईंट जे आहेत ते पण आपल्या सुसंगत असले पाहिजे, समन्वयात्मक असले पाहिजे. मेक यूज ऑफ कनेक्टिव्ह टू मेक युअर समरी कोहिरंट. आपली समरी जी लिहिलेली आहे ती म्हणजे एक मुद्दा दुसऱ्या मुद्द्याशी संबंध साधणारा असावा. द समरी शुड हॅव सेम टोन ऑफ ओरिजिनल. आणि लिहिता असं होऊ नये की समरीमध्ये मुद्दा वेगळाच होता, आपलं पॅसेजमध्ये वेगळाच मुद्दा होता आणि आपण लिहिताना मात्र वेगळ्याच दिशेला चालला गेलो, असं दिशाभूल झालेली भरकटलेल्या आणि समरीमध्ये करताना होऊ नये. एक्झाम्पल कॅन बी ओमिटेड एक्सेप्ट ओवर दे हॅव हेल्प. समरीमध्ये उदाहरणं आलेले असतील तर त्याचा फक्त एक शब्द किंवा एखादा छोट्याशा वाक्याने ते आपण डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट स्पीचने दाखवू शकतो. टेबल्स डायग्राम इन्क्लुडेड ओरिजिनल आर ओमिटेड. जर टेबल दिलेले असतील, माहिती दिलेली असेल, एखादा असणारी फिगर दिलेली असेल तर ते सर्व गोष्टी समरीमध्ये टाळल्या जाव्यात. द लँग्वेज ऑफ प्रेसेस शुड बी फ्री फ्रॉम स्लँग अँड कोलोकियल एक्सप्रेशन. तिथं वाक्प्रचार आणि अलंकारिक भाषेचा वापर अजिबात करू नये. या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ॲज डिरेक्टेड. डेव्हलप द फॉलोइंग नोट्स इंटू समरी ऑफ अबाउट 75 words. Words in context. A number of ways to find the meaning of new word. Quickest using context clues, guessing and meaning from the context. या एक्सरसाइज आपल्याला काय दिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपण शब्द एखादा त्याचा अर्थ शोधायचा असेल, गेस करायचा असेल, त्याचा क्ल्यू आपल्याला द्यायचा असेल तर ते कसं करावं तर या संबंधी आपल्याला विचार करून आणि त्याच्यावर समरायझिंग करायची आहे. एक आपल्याला इथं पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजचं आपल्याला समरायझिंग. पॅसेज तसा म्हटला तर फार मोठा आहे, पण मात्र तो पॅसेज जो आहे तो कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरच्या सिस्टममध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये क्राईम वगैरे कशा पद्धतीने होतात असा पॅसेज आपल्याला 189 190 191 या पेजवर आपल्याला दिसतो आहे. तो ए नंबरचा पॅसेज आहे. दुसरं म्हणजे नुकतंच जन्माला आलेलं बाळ आणि त्याच्यामध्ये होणारे जे शारीरिक बदल आणि मग ते हळूहळू कशा पद्धतीने आणि पूर्ण व्यक्तिमत्व घेत असतं अशा पद्धतीचा एक दुसरा समरीचा पॅसेज आपल्याला समरायझिंगसाठी दिला आहे.
मग त्या असणारे जे पॅसेज आहेत त्याची आपल्याला जी समरी करायची आहे, तर ती कमीत कमी आपली 50 किंवा जे 500 शब्दात दिलेले असेल तिला आपण 150 नंतर 50 शब्दांपर्यंत आणणं ही खरं म्हणजे समरी आणि समरायझिंगचं खरं टेक्निक आहे. हा ए पार्ट आपल्याला आपण पाहिला. आता हा दुसरा जो आहे हा बी पार्ट आहे आणि बी पार्टमध्ये आपल्याला काही एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत आणि त्या 10 प्रश्नांचं आपण जरा पर्यायाचा व्यवस्थित विचार करायचा आहे मित्र हो. डॅश डॅश इज अ कंडेन्स व्हर्जन ऑफ द टेक्स्ट. खालीलपैकी कुठलं टेक्स्ट हे कंडेन्स व्हर्जनचं आहे? पॅसेज आहे, समरी आहे, नोटीस आहे की नॅरेटिव्ह आहे? ज्याच्यामध्ये कंडेन्स म्हणजे काय की कमीत कमी शब्दामध्ये सांगणं, कॉम्पॅक्टिंग करणं, संकुचित करणं, कमीत कमी त्याला शॉर्टनिंग करणं म्हणजेच समरी. अ समरी इज कंडेन्स्ड व्हर्जन ऑफ द टेक्स्ट अँड दॅट इज बी इज द आन्सर ऑफ द फर्स्ट. विच ऑफ दिस इज नॉट अ बेनिफिट समरी इज प्रोव्हाइड. याच्यापैकी कुठला असणारा बेनिफिट समरीमध्ये आपल्याला दिसत नाही? सेव्हिंग टाईम, अंडरस्टँडिंग रेलेव्हन्स ऑफ द टेक्स्ट ऑर वन्स वर्क, प्रोव्हाइडिंग एव्हरी डिटेल अबाउट द टेक्स्ट अँड स्टडी एड्स. तर सी जे आहे प्रोव्हाइडिंग एव्हरी डिटेल अबाउट द टेक्स्ट. टेक्स्टमध्ये असणारे प्रत्येक डिटेल मात्र याच्यामध्ये असणं गरजेचं नाही आहे, म्हणून सी जे आहे ते दुसऱ्याचं उत्तर आहे. द लेंथ ऑफ द प्रेसेस मस्ट बी डॅश डॅश ऑफ द ओरिजिनल. ओरिजिनल टेक्स्टच्या आणि प्रेसेस किती असावी? तर दॅट इज 1/3 असावी. कमीत कमी ती 1/3 असावी. द लेंथ ऑफ ॲबस्ट्रॅक्ट मस्ट बी डॅश डॅश ऑफ द ओरिजिनल. आपण जो ॲबस्ट्रॅक्ट तयार करतो तो सुद्धा त्याचा आणि क्वार्टर असला पाहिजे किंवा 1/3 असला तरी त्याच्यापेक्षा 1/3च हे त्याचं उत्तर आहे. विच ऑफ दिस इज नॉट अ स्किल नेसेसरी फॉर रायटिंग गुड समरीज. खालीलपैकी कुठलं असणारं स्किल चांगली समरी लिहिण्यासाठी योग्य नाही? रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, नोट मेकिंग, मेंटल अरिथमॅटिक, ॲबिलिटी टू राईट. आणि याच्यामध्ये आपल्याला मेंटल अरिथमॅटिक इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. इट इज ऑलवेज युजफुल टू डॅश डॅश बिफोर रायटिंग अ समरी. समरी लिहिण्याच्या पूर्वी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? स्कीम थ्रू द टेक्स्ट हस्टिली, घाईघाईने आपण पुढे टेक्स्ट पाहावं, मेक नोट्स, त्याच्या नोट्स काढाव्या, काउंट द नंबर ऑफ वर्ड्स इन पॅसेज, रिराईट द पॅसेज इन युअर ओन वर्ड्स. तर त्याच्यामध्ये मेक नोट्स जे आहेत बी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. Which of these is a way to reduce the length of the sentences while writing summary? Making points, omitting all adjective, using only phrases, changing the sentence structure. That is making points or omitting all adjective. That omitting adjective means when we reject adjectives and adjectival clauses, ultimately the sentence becomes short. The title of the summary is usually dash dash of the passage. The theme, first word, most repeated words and topic sentences that is related to the theme. Question number 8, that is answer is A. Which of these statements is incorrect? खालीलपैकी कुठलं वाक्य म्हणजे चुकीचं आहे? A summary must be written in one's own word. A summary must have a same tone as original. A summary must contain all examples that the original has, and summary must omit the quotation featured in the original. तर समरीमध्ये काय नसावं? तर जे एक्झाम्पल ओरिजिनलमध्ये दिलेले ते नसावेत, म्हणून सी हे त्याचं असणारं उत्तर आहे. टू मेक अ समरी कोहिरंट, one can use words like since, therefore, add thus words like these are called. देअरफोर, दस हे जे वर्ड्स आपण वापरतो तर यांना नेमकं समरीमध्ये काय म्हणतात? ॲडजेक्टिव्ज, सुपरलेटिव्ज, कनेक्टिव्ज ऑर फिगरेटिव्ज. तर दीज आर कॉल्ड ॲज अ कनेक्टिव्ज. ते 2 वाक्यांना जोडतात आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला
कनेक्टिव्ह म्हणून वापरलं जातं. सो दिस इज द लास्ट unit number 4 and lesson number 2, the summarizing is comes to an end. मित्र हो, आपल्याला ह्या असणाऱ्या युनिटमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की आपण सुरुवातीला जे नॅरेटिंग पाहिलं, नॅरेटिंगमध्ये सुद्धा आपण पॅरेग्राफ आणि जो लेख किंवा आर्टिकल किंवा कुठलाही असणारा जे लिखित सिच्युएशन किंवा लेख आपल्यासमोर मांडलेला असेल, आर्टिकल असेल, तर त्याचं शॉर्टनिंग करणं हेच नॅरेशन नाही, तर ते समरायझिंग आहे. आणि नॅरेटिव्हमध्ये मात्र आपण आपली असणारी शैली वापरून ती घटना किंवा प्रसंग ही वाढवून आणि व्यवस्थित सांगतो. फक्त काळाच्या नियमानुसार त्याचं निवेदन करताना आपण घटना आणि प्रसंगांना जोडण्याचं काम सिक्वेन्सनुसार करतो आणि त्याला आपण नॅरेटिव्ह असं म्हणतो. पण मात्र समरायझिंग हे नेमकं त्याच्या उलट आणि विरुद्ध किंवा एकमेकाच्या परस्पर विरोधी असं दिसतं. कारण समरायझिंगमध्ये जास्त दिलेलं आहे ते कमी करायचं आपल्याला असतं आणि ते कमी करत असताना फ्लोरल लँग्वेज देन फ्रेझल लँग्वेज जी आहे ते आपल्याला काढून टाकायला लागते. असा हा जो भेद आहे हा आपण लक्षात घ्यावा. आणि या युनिटवर आपण टेक्स्ट घेऊन त्या ठिकाणी जाऊन मगच हा असणारा आणि क्लासचा जो केलेला अट्टास आहे तो आपण ऐकला तर निश्चित आपल्याला हा समरायझिंग हे युनिट समजेल. आय होप दॅट दिस इज व्हेरी सिम्पल वन. बिफोर listening this lecture, every student are requested that they should pick up or they should have their own textbook in front of them. Thereby only one may understand the real sense of the summarizing. म्हणजे हे जे काही तुम्ही ऐकणार आहात, तर हे लेक्चर किंवा कुठलंही लेक्चर ऐकताना जे टेक्स्टवर आणि आधारित आहे त्यावेळी आपल्यासमोर पुस्तक आणि टेक्स्ट असावं अशी साधारण अपेक्षा आहे. म्हणजे आपल्याला ते चांगलं प्रकर्षाने कळेल अशी आपणास आणि एकच सविनय विनंती आहे. That is all for summary and FYB. Thank you very much. Have a nice day. Vande Mataram. Jai Maharashtra.